Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग याची न्यू प्लेलिस्ट आपण स्टार्ट केली आहे आणि त्याच्यात आपण लास्ट 2 व्हिडिओज सुद्धा अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओज बघितले नसतील तर आधी जाऊन ते व्हिडिओज बघा, कारण त्याच्यामध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंगचे खूप सारे कन्सेप्ट्स बघितले आणि प्रॉब्लेम सेट 4.1 सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. आता व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जीएसटी इन ट्रेडिंग चेन. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर फर्स्ट टॉपिक इज व्हॉट इज ट्रेडिंग चेन विदिन स्टेट. सेकंड टॉपिक आपण बघणार आहोत व्हॉट इज इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि थर्ड आपण त्याच्या रिलेटेडचे जेवढे पण प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे प्रॉब्लेम्स या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. सो हा एका व्हिडिओमध्ये तुम्ही हे सगळे कन्सेप्ट, ट्रेडिंग चेन, इनपुट टॅक्स क्रेडिट आणि त्याच्या रिलेटेडचे प्रॉब्लेम्स हे सगळं शिकणार आहोत. सुरू करूया आपण फर्स्ट टॉपिक पासून. व्हॉट इज ट्रेडिंग चेन. आता चेन म्हणजे काय असते हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सो चेन म्हणजे काय, समजा हे 4 बॉक्सेस आपल्याकडे आहेत आणि हे 4ही बॉक्सेस एकमेकांशी जर कनेक्टेड असतील तर त्याला म्हणतात चेन, राईट. तसंच जेव्हा ट्रेडिंग करतात सिस्टीममध्ये तेव्हा सुद्धा चेन असते. म्हणजे काय की आता तुम्ही फक्त हे 4 बॉक्सेस लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला बॉक्स असतो तो मॅन्युफॅक्चरर असतो. त्यानंतर दुसरा जो असतो तो होलसेलर असतो. सो मॅन्युफॅक्चरर कडून कोण कनेक्टेड झालं, होलसेलर और डिस्ट्रीब्युटर. त्यानंतर थर्ड ब्लॉक येतो तो असतो रिटेलर आणि लास्ट ब्लॉक असतो हा कन्झ्युमर. आता हे ब्लॉकचं मीनिंग काय आहे हे आपण एक एक करून बघू. तर सगळ्यात पहिला ब्लॉक कुठला होता, येस, मॅन्युफॅक्चरर. सो मॅन्युफॅक्चरर म्हणजे काय, आता समजा एक बॅग बनवण्याची फॅक्टरी आहे, बरोबर. या फॅक्टरीमध्ये एका टाइमाला किती बॅग्स बनत असतील, लाखो करोडोमध्ये मे बी. म्हणजे काय करतोय आपण, बॅग्स आपण मॅन्युफॅक्चर करतोय. मॅन्युफॅक्चरर इथं सगळे आहेत, म्हणजे एका इंडस्ट्रीमध्ये एका टायमाला लाखो बॅग्स क्रिएट होत आहेत, तर याला म्हणतात मॅन्युफॅक्चरर. सपोज मला एक बॅग मॅन्युफॅक्चररला बनवली आणि त्या बॅगची किंमत त्याने किती रुपये ठेवली, 200 रुपीज. सो याने मॅन्युफॅक्चररने जेवढा पण बॅग्स बनवल्या त्या बॅग्समधले जर तुम्हाला एक बॅग पाहिजे असेल तर त्याची किंमत तो किती रुपये देईल, 200 रुपीज. पण 200 रुपीज तो कोणाला देईल, नेक्स्ट तो देईल होलसेलरला किंवा डिस्ट्रीब्युटरला. म्हणजे जेव्हा होलसेलर आणि डिस्ट्रीब्युटर 10,000 बॅग त्याच्याकडून एकत्र घेतील, बरोबर, तेव्हा तो त्याला किती रुपये देईल, 200 रुपीज देईल आणि त्याच्यावर जीएसटी सुद्धा ऍड होईल, करेक्ट. सेम होलसेलर आणि डिस्ट्रीब्युटर आता ती बॅग विकेल. ही बॅग तो कोणाला विकेल, जिथून आपण बॅग्स घेतो, म्हणजे शॉपवाले लोक. सो त्याने ती बॅग्स कोणाला विकली, शॉपच्या लोकांना. किती रुपयाला, 300 रुपीजला. सो जेव्हा रिटेलर तो 300 रुपीजची बॅग घेईल तेव्हा तो त्याच्यावर काय देईल, जीएसटी. आणि लास्टली कोण उरतं मग, आपल्यासारखे लोक. म्हणजे आता समजा मी एखादी बॅग दुकानात घ्यायला गेली तर मला ती बॅग किती रुपयाला दिली, 400 रुपयाला, प्लस मी त्याच्यावर जीएसटी सुद्धा ऍड करून देईल, करेक्ट. सो याला म्हणतात ट्रेडिंग चेन विदिन स्टेट. म्हणजे प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला काय द्यावी लागते, जीएसटी द्यावी लागते, बरोबर. आणि ही जीएसटी आपण कोणाला देतो, गव्हर्नमेंटला. सो आपण ही जीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला देतो, त्याला म्हणतात CGST, किंवा आपण ही जीएसटी कोणाला देतो, स्टेट गव्हर्नमेंटला, आणि त्याला म्हणतात SGST. कळाली ही ट्रेडिंग चेन, ओके. आता नेक्स्ट टॉपिक होता व्हॉट इज द इनपुट टॅक्स क्रेडिट. सो इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा ITC म्हणजे काय. इनपुट टॅक्स म्हणजे काय, तर वेन ट्रेडर पेज जीएसटी ॲट द टाइम ऑफ परचेस. परचेस म्हणजे काय, आपण एखादी वस्तू घ्यायला गेलो, समजा मी चॉकलेट घ्यायला गेली 100 रुपयाची आणि त्या 100 रुपयामध्ये चॉकलेट फक्त 90 रुपयाची होती आणि 10 रुपये त्याच्यात टॅक्स ॲड होता. म्हणजे जो टॅक्स मी दिला चॉकलेट घेण्याच्या वेळेस त्याला म्हणतात इनपुट टॅक्स. सेम मी दुकानदार आहे आणि मी ती चॉकलेट विकली तुला, बरोबर. तुम्हाला मी ती चॉकलेट विकली आणि ती चॉकलेट विकताना मला गव्हर्नमेंटला 2 रुपये टॅक्स द्यावा लागला,
प्रत्येक चॉकलेट मागे 2 रुपये टॅक्स मी गव्हर्नमेंटला देईल. म्हणजे त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. जेव्हा विकण्याच्या वेळेस आपण टॅक्स देतो त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स, आणि जेव्हा आपण एखादी वस्तू घेतोय तेव्हा टॅक्स देतात त्याला म्हणतात इनपुट टॅक्स. सो हे जेव्हा दोघं टॅक्स आपल्याकडे असतात तेव्हा आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतो, GST पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे कारण याच्या नंतरचे जेवढे पण व्हिडिओज आपण बघणार आहे त्याच्यात ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो आपण यानंतर एक क्वेश्चन बघू. मिस्टर रोहित इज रिटेलर. ही पेड GST ऑफ ₹6500 at the time of purchase and he collected ₹8,000 at the time of sale. Find his input tax and output tax. What is his input tax credit? Find his payable GST. Hence find payable CGST and payable SGST. प्रॉब्लेम वाचल्यावर खूप मोठा वाटतो, बरोबर? आता आपण त्याच्यामधले एक एक सेंटेन्स घेऊ आणि त्याला बघू की त्याच्यामधून काय आपल्याला मिळतं. पहिला सेंटेन्स होता, ही पेड GST ऑफ ₹6,500 ॲट द टाइम ऑफ परचेस. म्हणजे आपल्याला याच्यावरून काय मिळालं? करेक्ट, इनपुट टॅक्स. सो इनपुट टॅक्स आपला किती असेल? 6,500. सेकंड सेंटेन्स होतं, ही कलेक्टेड GST ऑफ ₹8,000 ॲट द टाइम ऑफ सेल. सेल आहे म्हणजे विकण्याच्या वेळेस त्याने 8,000 रुपये GST दिली, म्हणजेच आउटपुट टॅक्स काय असेल? 8,000. राईट. सो पहिलं आपल्याला विचारलेलं होतं फाइंड हिज इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स, जे आपण ऑलरेडी फाइंड आउट केलं. सो इनपुट टॅक्स आलं ₹6,500 अँड आउटपुट टॅक्स आलं ₹8,000. सेकंड आपल्याला फाइंड आउट करायचं होतं व्हॉट इज हिज इनपुट टॅक्स क्रेडिट. सो इनपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट दोघं पण सेम आहेत, म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट किती येणार मग? ₹6,500. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं होतं पेएबल GST. सो पेएबल GST साठी फॉर्म्युला काय आहे? करेक्ट, GST पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. सो आउटपुट टॅक्सची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, यस, ₹8,000 ही पुट केली. इनपुट टॅक्स क्रेडिटची काय व्हॅल्यू आहे? 6,500. सो ती पण आपण पुट केली. आणि GST पेएबल काय येणार मग? 8,000 मायनस 6,500 जर केलं तर आन्सर येतं ₹1,500. करेक्ट. नेक्स्ट आपल्याकडे GST पेएबल तर आहे आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे शेवटी? पेएबल CGST अँड SGST. आता CGST आणि SGST फाइंड आउट करण्यासाठी काय करणार? जे GST पेएबल आहे त्याला आपण डिवाइड बाय 2 करू, बरोबर? सो फॉर्म्युला काय येईल मग? पेएबल CGST इक्वल टू GST पेएबल डिवाइड बाय 2. GST पेएबलची व्हॅल्यू काय आहे? 1,500. सो 1,500 डिवाइड बाय जर 2 केलं तर आन्सर येतं ₹750. ₹750 काय आली? पेएबल CGST. सेम कॉपी करायचं पेएबल SGST साठी. जसं आपण हे 3 स्टेप केलं त्या तिघं स्टेप खाली लिहायच्या, बरोबर? सो पेएबल SGST पण काय आली आपल्याकडे? ₹750. सो ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला खूप सारे विचारलं होतं की इनपुट टॅक्स काय आहे, आउटपुट टॅक्स काय आहे, त्यानंतर पेएबल GST काय आहे, आणि लास्टमध्ये पेएबल CGST आणि SGST. सो हा 1 प्रॉब्लेम मध्ये आपण सगळं काही कव्हर केलेलं आहे. आता आपण एक ट्रेडिंग चेनवर एक एक्झाम्पल सॉल्व करू, म्हणजे तुमच्या ट्रेडिंग चेनचा पण कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि जर एक्झाममध्ये ट्रेडिंग चेनवर एखादं एक्झाम्पल आलं तर ते पण तुम्हाला इझिली सॉल्व करता यायला पाहिजे. ओके, तर आपण क्वेश्चन वाचू. सपोज अ मॅन्युफॅक्चरर सोल्ड सायकल फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹4,000 टू होलसेलर. या पहिल्या वाक्यात काय होतं की मॅन्युफॅक्चररने सायकल कोणाला सोल्ड केली आहे? होलसेलरला. म्हणजे ट्रेडिंग चेनमध्ये पहिला बॉक्स मॅन्युफॅक्चरर येईल आणि दुसरा कोण येईल? होलसेलर और डिस्ट्रीब्युटर. नेक्स्ट, होलसेलर सोल्ड इट टू रिटेलर फॉर ₹4,800. सो होलसेलरने कोणाला सेल केली आता ती? रिटेलरला. म्हणून तिसरा ब्लॉक आपला काय येईल? रिटेलर.
and retailer sold it to customer for rupees 5,200. सो रिटेलरने कोणाला केली आहे? कस्टमरला किंवा कन्झ्युमरला. नेक्स्ट, रेट ऑफ GST इज 12%. सो मॅन्युफॅक्चररने होलसेलरला किती रुपयाला सायकल विकली? 4,000 रुपीजला, बरोबर. नेक्स्ट, होलसेलरने रिटेलरला किती रुपयाला सायकल विकली? 4,800 रुपीज. आणि रिटेलरने कन्झ्युमरला किती रुपयाला विकली? 5,200 रुपीज. करेक्ट. आणि सगळ्यांमध्ये रेट ऑफ GST किती दिलेली आहे? 12%. सो आपण ही डायग्राम काढून घेतली. सो ट्रेडिंग चेनमध्ये सगळ्यात आधी अशी चेन बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरून तुमचा अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. जर तुम्हाला असं हा डायग्राम बनवता आलं म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे हे तर कळालेलं आहे. आता आपण पुढे बघू. कम्प्लीट द फॉलोविंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द पेएबल GST. सो आपल्याला प्रत्येक स्टेजमध्ये पेएबल GST किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. तर प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं हे बघू आपण. फर्स्ट मॅन्युफॅक्चरर स्टेपवर बघू. आता मॅन्युफॅक्चरर स्टेपवर आपल्याला काय लागतं? इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स. GST पेएबल काढण्यासाठी या दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. इनपुट टॅक्स काय असतो? की आपण वस्तू विकत घेण्याच्या वेळेस किती पैसा देतोय. हा व्हिडिओ पॉज करा 2 मिनिटं आणि मला हे सांगा की मॅन्युफॅक्चररसाठी इनपुट टॅक्स काय असेल. व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा 2 मिनिटं आणि मग हा व्हिडिओ कंटिन्यू करा. करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. मॅन्युफॅक्चरर वस्तू विकत घेतच नाहीये तर त्याचा इनपुट टॅक्स किती असेल? 0 रुपीज. राईट. आता मॅन्युफॅक्चररचा आउटपुट टॅक्स किती असेल? आउटपुट टॅक्स म्हणजे जेव्हा तो वस्तू विकतोय. मॅन्युफॅक्चररने वस्तू किती रुपयाला विकली? 4,000 रुपयाला आणि त्याच्यावर GST किती आहे? 12%. सो आउटपुट टॅक्स किती येईल मग? 12% ऑफ 4,000. 12% म्हणजे 12 डिवाइड बाय 100 आणि हा मल्टिप्लाइड बाय 4,000 इकडे येईल. सो हे 2 0 आणि हे 2 0 कट झाले. सो 12 मल्टिप्लाइड बाय 40. सो 12 मल्टिप्लाइड बाय 40 केलं तर आन्सर आला 480 रुपीज. सो आउटपुट टॅक्स फॉर मॅन्युफॅक्चरर किती आला? 480 रुपीज. तर आपल्याला GST पेएबल काढायचं आहे. GST पेएबल इक्वल टू काय येणार मग? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. सो आउटपुट टॅक्सची व्हॅल्यू किती आहे? 480. इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 0. सो GST पेएबल आलं 480 रुपीज. सो मॅन्युफॅक्चररसाठी GST पेएबल किती आलं आहे? 480 रुपीज. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला पुढचं होलसेलर आणि डिस्ट्रीब्युटरसाठी. सेकंड ब्लॉक आपला आहे होलसेलर आणि डिस्ट्रीब्युटर. आता होलसेलर आणि डिस्ट्रीब्युटरसाठी इनपुट टॅक्स किती असेल? परत 1 मिनिटं विचार करा, व्हिडिओ पॉज करा आणि मग आन्सर द्या. सो होलसेलर आणि डिस्ट्रीब्युटरसाठी इनपुट टॅक्स किती असेल? 480 रुपीज, जो आपण लास्ट मॅन्युफॅक्चररसाठी काढला. कारण जेव्हा विकत घेतोय तेव्हा याला 480 रुपीजचा टॅक्स बसतो. करेक्ट. सो म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट किती आलं? 480 रुपीज. आणि आउटपुट टॅक्स किती येणार मग? जेव्हा हा वस्तू विकेल तेव्हा तो किती रुपयाला विकतो? 4,800 प्लस GST. सो 12% ऑफ किती येणार? 4,800. अगेन 12%ला आपण काय दिलं? 12 डिवाइड बाय 100 आणि हा मल्टिप्लाइड बाय 4,100 तर आलाच. नेक्स्ट याच्यात हा 0 आणि हा 0 कट झाले. सो 12 मल्टिप्लाइड बाय 48. सो 12 मल्टिप्लाइड बाय 48 केलं तर आन्सर येतं 576 रुपीज. सो आउटपुट टॅक्स किती आलं? 576 रुपीज. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? GST पेएबल विच इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. सो आउटपुट टॅक्स क्रेडिटची व्हॅल्यू काय आहे? 576 ती इथे लिहून घेतली आणि इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 480. सो दोघांचा डिफरन्स किती येणार? 96 रुपीज. सो GST पेएबल इथं किती आलं मग? 96 रुपीज.
बरोबर. आता पुढची स्टेप आहे रिटेलर. आता रिटेलरकडे इनपुट टॅक्स किती असेल मग? जो होलसेलरचा आउटपुट म्हणजे जीएसटी पेएबल होता. सो 96 रुपीज आपल्याला रिटेलरला जेव्हा तो वस्तू विकत घेईल तेव्हा द्यावं लागेल. मग आउटपुट टॅक्स किती असेल? जो ते ही वस्तू विकेल तेव्हाचा टॅक्स. सो वस्तू विकताना त्याने 5,200 रुपये म्हणजे 5,200 रुपीज घेतले विथ 12% GST. सो काय येणार मग? 12% ऑफ 5,200. सो 12% आपण कसं लिहितो? 12 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 5,200. सो हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कट झाले. सो 12 मल्टिप्लाइड बाय 52, आन्सर इज 624 रुपीज. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे जीएसटी पेएबल. सो जीएसटी पेएबल असेल आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. दोघं पण व्हॅल्यू पुट केल्या, आन्सर आलं 528 रुपीज. सो रिटेलरकडे जीएसटी पेएबल किती आलं मग? 528 रुपीज. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण जीएसटी इन ट्रेडिंग चेन हा कम्प्लिटली टॉपिक सॉल्व केला आहे. त्याच्यावरचे प्रॉब्लेम पण सॉल्व केले आपण. आता नेक्स्ट व्हिडिओ प्रॅक्टिस सेट 4.2चे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. सो सी यू इन टू द नेक्स्ट व्हिडिओ.